नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ज्यांना ॲसिडिटी कंटिन्यू असते, खूप दिवसापासून ॲसिडिटी असते, त्यांना जास्त काही करायचं नाही. मी एकदम छोट्याशा टिप्स सांगतो, त्या फॉलो करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिली टिप्स आहे की संध्याकाळी 7:30च्या आधी जेवायचं आहे. म्हणजे रात्रीचं जेवण तुमचं 6 ते 7:30च्या मध्ये झालं पाहिजे. ठीक आहे. दिवसातून फक्त 2दा जेवायचं आहे, सकाळी आणि संध्याकाळी. सकाळचा नाश्ता म्हणजे डायरेक्ट जेवण केलं तरी चालेल, दुपारी सॅलड किंवा बॉइल्ड एग खाल्लं तरी चालेल किंवा स्प्राउट्स वगैरे, आणि संध्याकाळी 5 ते 7:30च्या मध्ये तुम्हाला रात्री जेवण करायचं आहे. ठीक आहे. घरामध्ये आईला सांगायचं आहे किंवा तुमची कोण वाईफ असेल तर त्यांना सांगायचं आहे की घरामध्ये तेलाचं प्रमाण अतिशय कमी वापरा. ठीक आहे. आणि दुसरा सगळ्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सकाळचं कमीत कमी 30 मिनटं किंवा 40 मिनटं चालायला जायचं आहे. ठीक आहे. आता काही जण म्हणतील की आमचं ऑफिसचं शेड्यूल बसत नाही आहे, जेवणाचं टायमिंग मॅच होत नाही आहे, तर त्यांना असं सांगणं आहे की तुम्ही संध्याकाळी 5 ते 7:30च्या मध्ये ऑफिस जवळ कुठे असेल जिथे चांगलं जेवण मिळते तिथे सुद्धा खाऊ शकता. कारण की तुम्ही आता आपण एक्सक्यूज देऊ नाही शकत, कारण की आम्हाला रात्री लेट होतो कामावरून यायला वगैरे, कारण की ऑलरेडी तुमची ॲसिडिटी हळूहळू वाढत चालली आहे. जेवढी ॲसिडिटी तुमची वाढत जाणार, भविष्यामध्ये जे तुमचे इसोफेगस, आपण ज्याला अन्ननलिका बोलतो, आणि आपलं पोट म्हणजे स्टमक, याचा हळूहळू आतले लायनिंग्स खराब होतात. म्हणजे जसं आपल्याला तोंडामध्ये कसे अल्सर येतात तसे आतल्या अन्ननलिकेला आणि पोटाला अल्सर यायला चालू होतात. मग भविष्यामध्ये जर तुम्हाला जाऊन एंडोस्कोपी करावी लागू शकते, भविष्यामध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे जाऊन भरपूर जास्त महागड्या गोळ्या किंवा महागडा उपचार, आणि त्या गोळ्या पण भरपूर पॉवरफुल, या खाण्याची गरज पडू शकते. आणि भविष्यात कुठल्या तरी हॉस्पिटलच्या बेडवरती जाण्यापेक्षा आजपासून स्वतःसाठी वेळ काढून डाएट फॉलो करा, कारण की ते सोपं आहे. भविष्यामध्ये जाऊन हॉस्पिटलचा एक्सपेन्सेस, स्वतःचा वेळ, आजारी शरीर, हे सगळं करण्यापेक्षा आजपासून हे छोटे छोटे बदल घडवा आयुष्यामध्ये. की सकाळचं नाश्ता म्हणजे जेवण प्रॉपर, सकाळी अर्धा ते पाऊण तास चाला. ठीक आहे. दुपारी सॅलड किंवा बॉइल्ड एग किंवा स्प्राउट्स खावा तुम्ही. संध्याकाळी 5 ते 7च्या मध्ये जेवण करा. आणि रात्री जर तुम्हाला सुरुवातीच्या काळात भूक लागत असेल तर रात्री फळं खावा. यापेक्षा बेस्ट कोणताही ऑप्शन नाही ॲसिडिटी कमी करायचं. तुम्ही स्वतःहून मला 1 ते 1.5 महिन्याने तुम्ही स्वतःहून मेसेज करा माझ्या प्रोफाईलवर येऊन की कशी वाटते तब्येत. आणि भविष्यामध्ये असा वारंवार त्रास तुम्हाला होणार नाही याची मी गॅरंटी देतो. आणि जे कोणी तुमच्या ओळखीतले असतील, मित्र असतील, तुमच्या परिवारातील कोण नातेवाईक असतील, त्यांना जर असा त्रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना ह्या सगळ्या टिप्स फॉलो करायला हवा. भविष्यात त्यांचा कुठलाही वारंवार डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही पडली पाहिजे आणि मोठा कोणता आजार ह्यामध्ये नाही झाला पाहिजे. धन्यवाद.